नमस्कार मंडळी, आपल्या या ब्लॉगमध्ये मनःपूर्वक स्वागत. हा ब्लॉग महाशिवरात्रीच्या दिवशीचा आहे. आम्ही जिथे राहतो तिथल्या महादेवाचं दर्शन घेऊन पुढे आम्ही दुसऱ्या ठिकाणी महादेवाचं दर्शन करायला निघालेलो आहोत. आम्ही निघालेलो आहोत कोकणेर येथे. तेथे स्वयंभू महादेवाची पिंड आहे. कोकणेर हे गाव खूप मध्ये आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे महादेवाचं मंदिर आहे आणि ते जत्रेचं स्वरूप भरलेलं आहे. इथले जे रहिवासी आहेत प्रॉपरचे आदिवासी, ते इथे आपापले जे भाज्या पिकवतात तेथे ते भाज्या घेऊन विकायला बसलेले असतात. आणि लहान मुलांची खेळणी, प्रसाद असे भरपूर स्टॉल आहेत. त्यानंतर इथले जे ट्रस्टी आहेत ते प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला जे इथे भक्तगण येतात दर्शन घ्यायला, त्यांच्यासाठी ते उपवासाची खिचडी साबुदाण्याची अनलिमिटेड असते. ज्याला पाहिजे तो जेवढी तेवढी खाऊ शकतो तिथे. आणि त्यानंतर हे आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये. इथे एरवी गर्दी खूप कमी असते, पण महाशिवरात्री असल्यामुळे भरपूर गर्दी होती. जवळजवळ 7 ते 8 लाईनी होत्या. त्या लाईनी गोल गोल फिरून आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता, ही आहे महादेवाची पिंड. जशी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महादेवाचं शिवलिंग आहे, सेम तशाच पद्धतीने हे सुद्धा शिवलिंग आहे. ओबडधोबड आणि अगदी छोटंसं छान आमचं दर्शन झालं. त्यानंतर बाजूलाच विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तिथेसुद्धा आम्ही सगळ्यांनी छान दर्शन घेतलं. आणि इथे पुढे गरम पाण्याची कुंड आहे. आता आम्ही तिथे निघालेलो आहोत. इथे बघू शकता तुम्ही, इथे भजन चाललेलं आहे महादेवाचं. हे आजूबाजूचं परिसर आहे आणि इथूनच 10 मिनटं आपण पायी गेलो की गरम पाण्याची कुंड आहे. तिथे असं म्हणतात नैसर्गिकरित्या खालून गरम पाण्याचे झरे निघालेले आहेत आणि तिथे जाऊन आपण अंघोळ केली तर जी आपल्याला व्याधी असेल त्वचेची ती मुक्त होते. त्यामुळे आम्ही तिथे निघालेलो आहोत. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे पण छान असं बनवलेलं आहे. खाली छान उतरलं की पाणी आहे आणि बाजूला लागून एक नदीसुद्धा आहे. आणि त्या गरम पाण्याची जी कुंड आहे त्याच्यामध्ये अक्षरशः भरपूर पाणी गरम होतं. म्हणजे आपण पाणी अंगावर घेऊ शकत नाही एवढं पाणी गरम होतं. आणि तिथे पाणी निघायला कुठूनच यायला जायला स्रोत नाही आहे. म्हणजे दिसणारं खालून वाहत आहे, ते खालून नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये गरम पाणी येत आहे. तिथे छान आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि मग आलो महादेवाचं दर्शन करून. हे मंदिर खूप जुनं, म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे. पांडव पुत्र कर्ण यांनी ते मंदिर बांधलं होतं अशी तिथे आख्यायिका आहे. आणि कर्ण यांच्या नावावरूनच त्यांचे नाव मग ते बोलीभाषेमध्ये रूपांतर करता करता कर्णाचं त्यांनी कोकणेर असं केलं आणि आता कोकणेर म्हणून प्रसिद्ध आहे. थँक्यू.